Good afternoon, students. Today we are going to discuss the next topic, that is packaging of DNA into chromosomes. Packaging of DNA into chromosomes. Packaging of DNA into chromosomes. The genetic material of every cell, it exists as a compact mass. Okay. The genetic material कुठला असतं? The genetic material of every cell exists as a compact mass which is occupied in small volume, which is occupied in small volume. ओके. तर जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? ते डीएनए आरएनए वगैरे जे आहे, तर डीएनए इज जेनेटिक मटेरियल. तर each and every cell it exists, the genetic material of each and every cell exists as a compact mass, okay, in a small occupied volume. A small occupied volume म्हणजे काय की सेलच्या आतमध्ये काय असतं, देर इज अ स्मॉल न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये नंबर ऑफ या ठिकाणी डीएनए जे आहेत ते त्या ठिकाणी काय असतात, प्रेझेंट असतात. ओके. तर या ठिकाणी हे डीएनए जे आहेत, तर हे जेनेटिक मटेरियल दे आर एक्झिस्ट ॲज अ कॉम्पॅक्ट मास, म्हणजे या ठिकाणी लॉंग थ्रेड्स जे असतात या ठिकाणी क्रोमॅटिडचे, तर त्या ठिकाणी ते काय होतात, ते कॉम्पॅक्टली त्या ठिकाणी कॉईल होतात, आणि त्या ठिकाणी कॉम्पॅक्टली कॉईल होऊन त्या ठिकाणी एवढ्या लांब, एवढे छोटेशा व्हॅल्यूममध्ये असे एकदम असे लांब लांब मोठे मोठे डीएनए व्हॉल्यूम जे असते, डीएनए मॉलिक्युल जे असतात ते प्रेझेंट असतात. सो द जेनेटिक मटेरियल ऑफ एव्हरी सेल इज एक्झिस्ट ॲज अ compact mass which is occupied in a small volume. Okay. The packaging of DNA in chromosome is in such a manner that which will be accumulated in a small compartment. Okay. म्हणजे या ठिकाणी पॅकेजिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल म्हणजे डीएनए मॉलिक्यूलचं पॅकेजिंग म्हणजे बंद, त्या ठिकाणी अशा पद्धती पॅकेज तुम्हाला माहिती. ओके. पॅकेजिंग. तर या ठिकाणी पॅकेजिंग ऑफ द so packaging of the DNA molecule, it is in such a manner that DNA molecule in such a manner that in such a manner that it will be accumulated in a small compartment. It will be it will be accumulated in small compartment. आता हे स्मॉल कंपार्टमेंट कोणतं? The small compartment is a nucleus, आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये असे लांब लांब डीएनए मॉलिक्युल्स या ठिकाणी अशा तऱ्हेने पॅक झालेले असतात की इतके छोटेशा जागेमध्ये कित्येक डीएनए मॉलिक्युल्स राहू शकतात. ओके. आता या ठिकाणी आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर या ठिकाणी ह्युमन सेलमध्ये जर बघितलं, ह्युमन सेल, तर ह्युमन सेलमधलं न्यूक्लियस जर बघितलं, ह्युमन सेल nucleus has diameter फक्त किती असतं डायमीटर त्याचा, तर 6 मायक्रोमीटर इतका लहान त्या ठिकाणी असतो, 6 मायक्रोमीटर. ओके. बट इट ऑक्युपाइज, पण त्याच्या आतमध्ये या ठिकाणी काय असतं, बट 1.8 मीटर लेंथ, 1.8 मीटर म्हणजे किती लांब झाला पहा तो डीएनए. 1.8 मीटर लेंथ ऑफ डीएनए इज ऑक्युपाइड इन दिस स्मॉल. असं एका डीएनएची लेंथ 1.8 मीटर असेल, असे कित्येक त्या ठिकाणी
डीएनए त्या ठिकाणी ते एवढ्याशा न्यूक्लियस मध्ये त्या ठिकाणी राहतात. ओके, तर या ठिकाणी मग ते कुठल्या कंडिशन मध्ये राहतात, तर दे आर इन एक्स्ट्रीमली कंडेन्स कंडिशन. ओके, इट इज इन extremely condensed condition. एक्स्ट्रीमली कंडेन्स्ड कंडिशन म्हणजे ज्याच्यामध्ये या ठिकाणी ते अशा तऱ्हेने या ठिकाणी कॉइल झालेले असतात किंवा त्यांची पॅकेजिंग असं झालेलं असतं की त्या ठिकाणी एक्स्ट्रीमली कॉइल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट कंडिशनमध्ये ते इतके छोट्या न्यूक्लियसमध्ये राहतात. ओके, सो मायटोटिक क्रोमोझोम्स दे आर 5 to 10 times more tightly packed than the interphase chromatin. ओके, तर इंटरफेस क्रोमॅटिन जे असते तर त्या ठिकाणी ते काय असतं इंटरफेस क्रोमॅटिन, तर या ठिकाणी ते आपण पाहतो की दे आर द लॉंग थ्रेड्स. ओके, क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये. पण या ठिकाणी जर मायटोटिक फेज मधला जर क्रोमोझोम या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी मायटोटिक फेज मधला क्रोमोझोम दे आर द 2 आर्म्स. ओके, डबल झाले हे क्रोमोझोम त्या ठिकाणी स्मॉल क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते राहतात. आणि जर याच्यामध्ये पाहिलं तर इंटरफेसला तर दे आर एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ लॉंग स्ट्रक्चर्स. ओके, आता या ठिकाणी हे डीएनए असल्यामुळे डबल. ओके, सिंगल जे असतात ते फक्त आरएनए असतात. डीएनए असल्यामुळे त्या ठिकाणी कसे असतात डबल. ओके, मग असे हे लॉंग असतात हे इंटरफेजला असतात. पण ते जर आपण मायटोसिसला पाहिलं तर या ठिकाणी असे या ठिकाणी एकदम असे छोटे छोटे झालेले असे क्रोमोझोम्स आपल्याला आढळतात. म्हणजे ते हायली कॉम्पॅक्ट कंडिशन मध्ये ते येतात कॉइल म्हणून. ओके, सो देअर आर द सायलेंट फीचर्स ऑफ द पॅकेजिंग ऑफ द डीएनए. मग हे डीएनएची जेव्हा काही पॅकेजिंग करतात तर त्यावेळेस त्याचे काही सायलेंट फीचर्स असतात की कशा तऱ्हेने ते पॅक केलेले आहेत. ओके, तर मग या ठिकाणी सायलेंट फीचर्स ऑफ or silent characteristics of packaging of the DNA. Packaging of DNA. ओके, आता या ठिकाणी हे सायलेंट फीचर्स काय आहेत पहा. ओके, आता हे सायलेंट फीचर्स कोणते आहेत पाहू आपण. ठीक आहे, द व्हायरल डीएनए packed in the viral protein and that is called as the viral capsid. ओके, म्हणजे व्हायरस मधला जो डीएनए असतो तर तो या ठिकाणी पॅक करून त्याच्या व्हायरल प्रोटीन मध्ये त्या ठिकाणी पॅक केलेला असतो. ओके, सो व्हायरल डीएनए पॅक इन व्हायरल प्रोटीन called as capsid. त्याला कॅप्सिड असं म्हटलं जातं. ज्या प्रोटीनच्या आतमध्ये हा व्हायरल डीएनए पॅक केला जातो त्याला कॅप्सिड असं म्हटलं जातं. बॅक्टेरियल जिनोम जर आपण पाहिला इट हॅज अ लार्ज नंबर ऑफ लूप्स ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए. bacterial genome has large number of loops. Large number of loops of double stranded DNA. Double stranded DNA. आता हे लूप्स कसे असतात पहा. ओके, तर या ठिकाणी सर्क्युलर डीएनए या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये असतो. आता हे डबल स्टँडर्ड. ओके, हा सर्क्युलर डीएनए. ओके, त्यानंतर लूप्डचं क्रोमोझोमल डीएनए विथ प्रोटीन पाहिला तर या ठिकाणी
ठिकाणी लूप्ड क्रोमोझोमल डीएनए. ओके, याला म्हणायचं लूप क्रोमोझोमल डीएनए. ओके, किंवा कधी कधी या ठिकाणी ही जी लूप असतात त्या ठिकाणी इट हॅज द सुपर कॉइलिंग. आता सुपर कॉइलिंग कशी असते पहा. तर या ठिकाणी अशा तऱ्हेने काय दिसते, हे सुपर कॉइलिंग. म्हणजे एक तर बॅक्टेरियल डीएनए हे सिंगल सर्क्युलर डीएनएच्या स्वरूपामध्ये असतात किंवा लूपच्या स्वरूपामध्ये. लूप म्हणजे या ठिकाणी असे गोल गोल पाकळ्या पाकळ्या तयार झाल्या, लूपच्या स्वरूपामध्ये असतात. किंवा मग हे सुपर कॉइल्ड. ओके, सुपर कॉइल्ड त्या ठिकाणी डीएनए असतात. सो ऑल दीज आर द बॅक्टेरियल डीएनए पॅकिंग. आता हे कॉइलिंग सुपर कॉइलिंग जे आहे तर ते डीएनएच्या प्रोटीनच्या सोबत असते. ओके, तर या ठिकाणी इट इज बॅक्टेरियल डीएनए पॅकेजिंग. इट इज बॅक्टेरियल डीएनए पॅकेजिंग. ओके, इट इज बॅक्टेरियल डीएनए पॅकेजिंग. तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियल डीएनए मध्ये या ठिकाणी अशा तऱ्हेने हायली लूप्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसतात. ओके, आता या ठिकाणी याच्यानंतर जे आहे तर या ठिकाणी मग युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये या ठिकाणी कशा तऱ्हेने पॅकेजिंग असते. ओके, तर या ठिकाणी ते पॅकेजिंगसाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिगर्स काढाव्या लागतील. ओके, फिगर्स काढल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी ते लक्षात येईल. आता या ठिकाणी ओके, सो इट इज तर या ठिकाणी हे झालं डीएनए. ओके, याची थिकनेस जी असते 2 नॅनोमीटर. ओके, याची जाडी जी असते तर 2 नॅनोमीटर. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे डीएनए कशा तऱ्हेने पॅक होतात पहा. तर so this DNA it is packed on. Okay, तर या ठिकाणी हा जो डीएनएचा थ्रेड आहे तर या ठिकाणी असा या हिस्टोन प्रोटीन भोवती त्या ठिकाणी काय असतं, कॉइल झालेला असतो. ओके, म्हणजे एखाद्या बॉलला आपण जर समजा लेस गुंडाळली किंवा उलन या ठिकाणी जर गुंडाळलं एखाद्या बॉलवर तर तसं हे प्रोटीन हिस्टोन प्रोटीनचे बॉल्स आणि त्याच्यावर त्या ठिकाणी हे डीएनए जे आहे ते कॉइल झालेले असतात. तर या ठिकाणी इट इज 11 नॅनोमीटर इन थिकनेस. 11 नॅनोमीटर. ओके,
याला म्हणायचं डीएनए. इट इज न्यूक्लिओसोम. ओके, इट इज न्यूक्लिओसोम. आता या ठिकाणी ह्या न्यूक्लिओसोम जो आहे त्याचा सेंट्रल ॲक्सिसवर त्या ठिकाणी हा बांधलेला आहे. ओके, हा एक सेंट्रल ॲक्सिस. सेंट्रल ॲक्सिसवर हा आता आपला डीएनए. ओके, न्यूक्लिओसोम. So it is या ठिकाणी हे जे न्यूक्लियोसोम्स आपल्याला दिसतंय तर हे एका सेंट्रल ॲक्सिस भोवती या ठिकाणी ते काय होतात, जे बिकम कॉइल. म्हणजे जसं एक दांडी घेतली आपण आणि त्या दांडीवर या ठिकाणी अशी एक मण्याची माळ घेतली आणि ती मण्याची माळ जर आपण त्या दांडीवर गुंडाळली, ओके, तर ते जसं स्ट्रक्चर तयार होईल त्या प्रकारचं हे स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. ओके, म्हणजे मण्याची माळ आणि ती एका ॲक्सिसवर आपण अशी गुंडाळली किंवा एका दांड्यावर किंवा पेन्सिल घेतली, पेन्सिलवर त्या ठिकाणी अशी ती पूर्ण गुंडाळली तर ते मणी सगळे एकमेकाला असे ओव्हरलॅप आणि पॅक अशी बसतील. ओके, तसं या ठिकाणी हे बसलेलं हे स्ट्रक्चर तयार होतं. सो इट इज 30 नॅनोमीटर. ओके, इट इज 30 नॅनोमीटर. ओके, याला म्हणायचं क्रोमॅटिन. इट इज क्रोमॅटिन. ओके, आता या ठिकाणी हे क्रोमॅटिन जे आहे तर दे आर प्रेझेंट, क्रोमॅटिन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लूप. ओके, आता इथे पहा, तर या ठिकाणी ह्या क्रोमॅटिनचा जो आहे या ठिकाणी हा थोडासा ठीक असतो. तर या ठिकाणी अशा तऱ्हेने हे काय आहे, इट इज क्रोमॅटिन लूप. क्रोमॅटिन लूप. ओके, याची जाडी असते 300 नॅनोमीटर. ओके, आणि आता पहा, हा जो क्रोमॅटिन आहे, द स्मॉल सेक्शन ऑफ दिस, म्हणजे याचा जर आपण छोटासा असा या ठिकाणी पीस घेतला तर हा असा दिसेल. ओके, म्हणजे इतका छोटासा पार्ट या ठिकाणी इतका कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, आता या ठिकाणी
पहा. त्याच्यानंतर या ठिकाणी हा कंडेन्स्ड क्रोमॅटिन लूप कसा दिसतोय पहा. तर या ठिकाणी हा जो आहे इट इज 700 नॅनोमीटर. तर या ठिकाणी हा काय इट इज कंडेन्स्ड chromatin loop. It is condensed chromatin loop 700 नॅनोमीटरचा. आता या ठिकाणी हा जो सगळा भाग आहे it is a small part of this one. म्हणजे आपण याचा एवढासा पार्ट जर असा काढला तर तो असा दिसेल. ओके. आता या ठिकाणी आता हा जो पूर्ण एवढा कंडेन्स्ड लूप आहे तर या ठिकाणी इट इज द पार्ट ऑफ क्रोमोझोम. ओके. हा 1400 नॅनोमीटर जाडी. नॅनोमीटर. ओके. इट इज क्रोमोझोम. ओके. मेटाफेजला क्रोमोझोम कंडिशन असते. आता या ठिकाणी इथं सगळा हा पार्ट जर या ठिकाणी घेतला तर इथला हा एवढासा जर पार्ट आपण घेतला म्हणजे हा क्रोमोझोमचा असा एवढासा तुकडा जर आपण या ठिकाणी काढला तर या ठिकाणी अशा तऱ्हेने 700 नॅनोमीटरची अशी हायली कंडेन्स्ड लूप दिसेल. त्याच्यातला एक छोटासा जर तुकडा काढला तर या ठिकाणी असा 300 नॅनोमीटरचा हा क्रोमॅटिन लूप दिसेल. याच्यातला छोटासा पीस जर काढला तर तो आपल्याला असा त्या ठिकाणी क्रोमॅटिन मध्ये त्या ठिकाणी असे न्यूक्लियोसोम्सचे त्या ठिकाणी काय मिळतील त्या ठिकाणी कॉम्पॅक्टली अरेंज असं बिडेड स्ट्रक्चर सारखं कॉम्पॅक्टली अरेंज बिडेड स्ट्रक्चर सारखं असं स्ट्रक्चर दिसेल. आणि याच्यातला एक एक दोर आपण काढला तर या ठिकाणी असे हे हिस्टोन प्रोटीन ज्याच्या भोवती या ठिकाणी डीएनए गुंडाळले गेलेले आहेत असे म्हणजे बॉल भोवती असे दोरे गुंडाळल्यासारखे बॉल भोवती किंवा उलन गुंडाळल्यासारखे. तर याला म्हणायचं न्यूक्लियोसोम. आणि अशा न्यूक्लियोसोमवर त्या ठिकाणी हा डीएनए मॉलिक्यूल गुंडाळलेला असतो. म्हणजे पहा किती टाईटली पॅक त्या ठिकाणी त्याचे अरेंजमेंट त्या ठिकाणी असतात. ओके. आता या ठिकाणी आपण डिस्कस करू. तर eukaryotic DNA they are associated with the protein. It is called as the chromatin. ओके. म्हणजे eukaryotic DNA जे आहेत म्हणजे हे DNA they are associated with this protein. ओके. त्या प्रोटीन बरोबर हे असोसिएटेड असतात ज्याला आपण क्रोमॅटिन असं म्हणतो. तर क्रोमॅटिन फंडामेंटल युनिट ऑफ द क्रोमॅटिन इज द न्यूक्लियोसोम. म्हणजे या ठिकाणी हे क्रोमॅटिन जे आहे याचा या ठिकाणी एक सिंगल पार्ट जर आपण बघितला किंवा असं जर आपण अनवाइंड केलं तर त्या ठिकाणी ते कशाने बनलेलं असतं न्यूक्लियोसोमने. ओके. आता न्यूक्लियोसोम जे आहे ते कशाने बनलेले असतात इट इज मेड अप ऑफ 146 बेस पेअर ऑफ डीएनए अँड द हिस्टोन ऑक्टोबर. म्हणजे ह्या एका गोलमध्ये 146 त्या ठिकाणी काय असतात बेस पेअर. बेस पेअर म्हणजे काय ॲडेनाईन थायमिन किंवा ग्वानिन सायटोसाईन हे बेस पेअर. काल आपण डीएनए स्ट्रक्चर पाहिलं वॉटसन क्रिक मॉडेलचं. तर हे जे बेस पेअर्स आहेत तर या ठिकाणी असे 146 बेस पेअर
त्या ठिकाणी एका न्यूक्लियोसोमच्या त्या ठिकाणी ते बॉल भोवती असे गुंडाळलेले असतात. ओके, म्हणजे असे 3-4 राऊंड मारलेले असतात. आणि त्याच्यानंतर मग इथे म्हणजे ते जे आहे त्यात हिस्टोन प्रोटीन 2A 2B 2H3 आणि H4 हे त्या ठिकाणी 2-2 कॉपीमध्ये असतात. म्हणजे 2 आता आपण पाहू पुढे ते. ओके, तर या ठिकाणी मग हे जे राऊंड याच्या भोवती जे राऊंड आहे डीएनए मॉलिक्युलचे त्याच्यात किती बेस पेअर आहे 146 बेस पेअर्स आहे. ओके, आणि हे हिस्टोनचं ऑक्टॅमर आहे अँड ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन. आता ऑक्टॅमर म्हणजे काय 8. किती झाले तर या ठिकाणी पुढच्या बाजूला या ठिकाणी असे 4 आणि मागच्या बाजूला 4 असं या ठिकाणी ऑक्टॅमर असतात. ओके, पुढच्या बाजूला 4 आणि मागच्या बाजूला 4 असे 8 बॉलचं त्या ठिकाणी 8 हिस्टोन प्रोटीनचं त्या ठिकाणी ऑक्टॅमर असतं. आणि त्या ऑक्टॅमर भोवती त्या ठिकाणी 146 बेस पेअर जे ते गुंडाळलेले असतात. ओके, तर या ठिकाणी ऑक्टॅमर जे असतात ते आर द 2 कॉपीज ऑफ 4 हिस्टोन प्रोटीन. मग याच्यामध्ये हे ऑक्टॅमर मध्ये कुठले कुठले हिस्टोन प्रोटीन असतात तर दे आर H2A H2B H3 आणि H4 असे 4 प्रकारचे प्रत्येकी 2-2 म्हणजे 2 H2A 2 H2B 2 H3 आणि 2 H4 असे या ठिकाणी हे 4चं या ठिकाणी ऑक्टोबर त्या ठिकाणी असतं. तर हे बघा इथून असे 4 दिसतील 1 2 3 4 आणि मागच्या बाजूला 2 हे 4. ओके, तर या ठिकाणी असं झालंय ऑक्टॅमर. तर हे 8 याचा त्या ठिकाणी तो बॉल प्रोटीनचा असतो ज्याच्या भोवती डीएनए गुंडाळलेला असतो 146 बेस पेअर त्या ठिकाणी गुंडाळलेले असतात. ओके, तर द डीएनए पॅकेज इनटू न्यूक्लियोसोम डीएनए अशा तऱ्हेने न्यूक्लियोसोम मध्ये पॅक होतो अँड देन इट फॉर्म अ मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दॅट अलाउज द फर्दर कॉम्पॅक्शन ऑफ द डीएनए. म्हणजे या तऱ्हेने पॅक होऊन न्यूक्लियोसोम मध्ये त्या ठिकाणी त्याचं फर्दर कॉम्पॅक्शन त्या ठिकाणी होणार असतं. ओके, मग ह्या कॉम्पॅक्शन साठी त्या ठिकाणी फर्दर कॉम्पॅक्शन म्हणजे काय न्यूक्लियोसोमचा एक ऑक्टोमर. ओके, हा एक ऑक्टॅमर आहे. हा एक ऑक्टॅमर आहे म्हणजे आपल्याला दिसताना एक जरी दिसत असला तर ऍक्च्युली हे 8 आहे. ओके, 8. आणि नंतर मग या ठिकाणी आता याच्यावरून एक्सरसाइज बेस पेअर गेल्यावर दुसऱ्या ऑक्टॅमरवर जायसाठी इथे या ठिकाणी क्लिप सारखा एक प्रोटीन त्या ठिकाणी असतो आणि त्याला म्हणायचं H1. ओके, हा H1 काय करतो तर त्या ठिकाणी लिंकर जीन म्हणून त्या ठिकाणी लिंकर प्रोटीन म्हणून त्या ठिकाणी तो काम करतो. ओके, लिंकर हिस्टोन प्रोटीन त्याला म्हटलं जातं तो H1. तर तो त्या ठिकाणी हा एक न्यूक्लियोसोम एक बॉल जो ऑक्टॅमरचा तो दुसऱ्या ऑक्टॅमरला कंटिन्यू करत असतो. ओके, आता हे डीएनए ची लांबी किती आहे 1.8 मीटर. ओके, डीएनए ची लांबी किती आहे लेंथ ऑफ डीएनए लेंथ ऑफ डीएनए 1.8 मीटर एवढं त्या ठिकाणी आहे. तर तेवढं आहे 1.8 मीटर हा कॉइल्ड व्हायचा आहे. ओके, कॉम्पॅक्टली पॅक व्हायचा आहे. द मोर कॉम्पॅक्ट फॉर्म इज कॉल्ड एज द क्रोमॅटिन विच इज 13 नॅनोमीटर फायबर. आता या ठिकाणी हे जे न्यूक्लियोसोम्स तयार झाले हा एका ऍक्सिस भोवती असं जसं तुम्हाला म्हणलं मण्याची माळ जशी अशी आपण गुंडाळतो एखाद्या ऍक्सिस भोवती किंवा एखाद्या पेन्सिल भोवती आपण मण्याची माळ गुंडाळली. तर या ठिकाणी अशा तऱ्हेने हे ऑक्टॅमरचे जे बॉल्सची जी ही माळ आहे तर ही त्या ऍक्सिस भोवती गुंडाळली जाते. ओके, तर या ठिकाणी याची जाडी किती होते मग 13 नॅनोमीटर. याला आता म्हणायचं क्रोमॅटिन. ओके, आधीच्या याला म्हणायचं न्यूक्लियोसोम, त्याच्या आधी डीएनए, आता याला म्हणायचं क्रोमॅटिन. आता या ठिकाणी हा क्रोमॅटिन जे आहे तर या ठिकाणी इट इज कॉल्ड एज अ क्रोमॅटिन विच इज 30 नॅनोमीटर फायबर. आता इंटरॅक्शन ऑफ डीएनए विथ द हिस्टोन इन द न्यूक्लियोसोम इज द डायनॅमिक. ओके, सो इट अलाउज द डीएनए बाइंडिंग प्रोटीन टू इंटरॅक्ट विथ द डीएनए. त्याच्यामुळे काय होतं या कॉम्पॅक्शनमुळे डीएनए इंटरॅक्ट होतात. ओके, इट अलाउज डीएनए बाइंडिंग प्रोटीन टू इंटरॅक्ट विथ द डीएनए. या बाइंडिंगमुळे हिस्टोन प्रोटीन्स डीएनएशी असोसिएटेड राहतात किंवा कनेक्टेड त्या ठिकाणी राहतात.
आता या ठिकाणी फर्स्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज द न्यूक्लियोसोम. ओके, हे 10 to 11 नॅनोमीटर थिकनेस असतं आणि या ठिकाणी याला म्हणायचं बीड ऑन स्ट्रीम. इट इज नोन एज बीड्स ऑन स्ट्रीम. स्ट्रीम. ओके, बीड ऑन स्ट्रीम स्ट्रक्चर. तर स्ट्रिंग म्हणणे स्ट्रिंग, बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे दोऱ्यामध्ये मण्याची माळ आपण ज्याला म्हणू शकतो. अशा मण्याच्या माळीसारखं हे स्ट्रक्चर, दॅट इज द न्यूक्लियोसोम. सेकंड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज द कॉइलिंग ऑफ सिरीज ऑफ न्यूक्लियोसोम इनटू हेलिकल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे या ठिकाणी हेलिकल लाईक म्हणजे असं त्या ऍक्सिस भोवती, सेंट्रल ऍक्सिस भोवती हेलिकल लाईक त्या ठिकाणी हे गुंडाळले जातात. ओके, आणि ते गुंडाळले जातात म्हणून त्या ठिकाणी ते जे तयार करतात स्ट्रक्चर, that is 30 nanometers. Okay, coiling of series of nucleosome into the helical structure having diameter 30 nanometer, त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. ओके, आता या ठिकाणी क्रोमॅटिन नंतर फायनल पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन इट इज इन द फॉर्म ऑफ लूप. तर हे लूप जे आहे ते 300 to 700 नॅनोमीटरची त्या ठिकाणी कंडेन्स्ड क्रोमॅटिन लूप असतात. म्हणजे या ठिकाणी हायली कॉइल्ड स्ट्रक्चर असतं. त्याच्यातलं हे थोडंसं जर पार्ट काढला तो इतका कॉइल्ड असतो आणि असं हायली कॉइल्ड त्या ठिकाणी स्ट्रक्चर म्हणजे क्रोमॅटिन लूप त्या ठिकाणी तयार होतं. तर या ठिकाणी हा छोटा भाग काढला त्याला क्रोमॅटिन लूप म्हणतो 300 नॅनोमीटरचा. आणि असं 300 नॅनोमीटर जाडीचं या ठिकाणी हा पूर्ण लूप तयार झालेला असतो. तर त्याला म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमॅटिन लूप. ओके, आणि या ठिकाणी हे कंडेन्स्ड क्रोमॅटिन लूप पासून हायली कंडेन्स्ड त्या ठिकाणी पॅकेज्ड इनटू मेटाफेज क्रोमोझोम. इट इज मेटाफेज क्रोमोझोम. ओके, तर मेटाफेज क्रोमोझोम जे आहे, मेटाफेज म्हणजे मिओसिस मध्ये आपण पाहिलं ना, मिओसिस मायटोसिस मध्ये मेटाफेज म्हणजे इक्वेटोरला त्या ठिकाणी सगळे क्रोमोझोम्स येतात. तर त्यावेळेस हे जे हायली कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं क्रोमोझोमचं, हायली कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं डीएनएचं आणि ते म्हणजे क्रोमोझोम. ओके, तर या ठिकाणी असं या ठिकाणी डीएनए हे लॉंग थ्रेडच्या फॉर्ममध्ये हिस्टोन प्रोटीन बरोबर ऍक्सिडेट होतात, क्रोमॅटिन तयार करतात. क्रोमॅटिन हाय कॉइल लूप स्ट्रक्चर असतात. हायली कंडेन्स लूप पासून त्या ठिकाणी इतके बारीक पद्धतीने त्यांची पॅकेजिंग होऊन, इतक्या टाईटली पॅकेजिंग होऊन त्या ठिकाणी एक क्रोमोझोम त्या ठिकाणी तयार झालेला असतो. ओके, सो इट इज द डीएनए पॅकेजिंग. ओके, इट इज द डीएनए पॅकेजिंग. So in this way, the 1.8 meter length DNA, ओके, 1.8 मीटरची लेंथ असलेला हा डीएनए हा इतक्या या ठिकाणी इतका टाईटली त्या ठिकाणी पॅक होतो म्हणून या ठिकाणी 6 मायक्रोमीटरचा या ठिकाणी जाडी असलेला हा जो हे आहे कोण, न्यूक्लियस. तर ह्या न्यूक्लियसमध्ये हा त्या ठिकाणी टाईटली पॅक होतो. ओके, यानंतर आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ डीएनए. ओके, सो डीएनए डीएनए पॅकेज. So the next, that is the type of structure of chromosome. हा थोडासा एक्स्ट्रा पार्ट आपण या ठिकाणी घेतोय. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं या ठिकाणी स्ट्रक्चर हा थोडासा फक्त स्ट्रक्चरचा पार्ट आपण थोडासा एक्स्ट्रा घेतोय. त्याच्यानंतर पुढे जो आहे तर तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ डीएनए, क्लासिफिकेशन ऑफ क्रोमोझोम. तर या ठिकाणी मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम इट मे बी स्टडीड ॲट द मेटाफेज ऑर ॲनाफेज. ओके,
मॉर्फॉलॉजी जी आहे एखाद्या क्रोमोझोमची, तर ही कोणत्या लेवलला या ठिकाणी स्टडी केली जाते? इट इज ॲट द मेटाफेज ऑर ॲनाफेज. ओके. मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम studied at metaphase or anaphase. Okay. So these are the stages of mitosis. So in these stages, chromosomes they are mostly coiled and the condensed form. Okay. आपण पाहिलं की या ठिकाणी किती हायली कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड क्रोमोझोम्स त्या ठिकाणी तयार होतात. So chromosomes they have average length of क्रोमोझोमची लेंथ जर बघितली, so length of average length of क्रोमोझोम किती असते? Average length of chromosome it is 0.5 to 30 मायक्रॉन इतकी त्या ठिकाणी ॲव्हरेज लेंथ असते. आणि त्याचं डायमीटर जर आपण पाहिलं तर 0.2 to 3.0 मायक्रॉन. ओके. इतकं त्या ठिकाणी लहान, त्याची शेप साईज कमी असते. आता या ठिकाणी क्रोमोझोम ही टर्म जी आहे, तर ही टर्म या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कुणी दिली पहा? क्रोमोझोम जी टर्म आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कुणी दिली? द सायंटिस्ट वॉलियर, W. Waldeer. Okay. In 1988, the term chromosome. Okay, he has given the term chromosome. Okay. तर या ठिकाणी त्याने क्रोमोझोम कशाला म्हटलेलं आहे? तर डीपली स्टेन्ड थ्रेड लाईक बॉडी इन द न्यूक्लियस. दीज आर द डीपली स्टेन, म्हणजे ज्याला क्रोमोझोमचा स्टेन, तर न्यूक्लियर स्टेन जो आहे त्याचे तो कारण तो दिल्यानंतर तो डीपली स्टेन त्या ठिकाणी होतो. डीपली स्टेन thread like body, thread like body in the nucleus. त्याला त्यांनी काय म्हटले? क्रोमोझोम. वॉल्डेअरने 1988. सो ही टर्म क्रोमोझोम. ओके. त्यांनी पहिल्यांदा क्रोमोझोम ही टर्म दिले W. वॉल्डेअरने. आणि त्यांनी ते कशाला दिले नाव हे क्रोमोझोम? द डीपली स्टेन थ्रेड लाईक बॉडी इन द न्यूक्लियस. ओके. सो क्रोमोझोम इज कंपोज्ड ऑफ, आता क्रोमोझोम कशाने बनलेला असतो पहा? तर या ठिकाणी नंबर 1, क्रोमोझोम हॅज आउटर लिमिटिंग मेम्ब्रेनशी कॉल्ड ॲज पेनिकल. म्हणजे जो क्रोमोझोम असतो तर त्याच्या आतमध्ये असा DNA पॅकिंग त्या ठिकाणी असते. ओके. त्या ठिकाणी क्रोमोझोमच्या आतमध्ये DNA पॅक कंडिशनमध्ये असला तरी या ठिकाणी बाहेरच्या बाजूने या ठिकाणी अशी त्या ठिकाणी आपण समजा या ठिकाणी हा क्रोमॅटिन. ओके. तर हा हायली कॉइल्ड क्रोमॅटिन. ओके. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक लिमिटिंग मेम्ब्रेन असतो. दॅट लिमिटिंग मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द पेनिकल. याला काय म्हणायचं? पेनिकल. ओके. इनसाइड द पेनिकल क्रोमोझोम द जेली लाईक विस्कस मटेरियल इज प्रेझेंट. ओके. त्याच्या आतमध्ये जेली लाईक विस्कस मटेरियल जे आहे ते प्रेझेंट असते. ओके. विस्कस so inside the pedicle chromosome jelly like viscous achromatic substance is present that is known as matrix. त्याला काय म्हणायचं? मॅट्रिक्स. ओके. हे जे मॅट्रिक्सचा पन्हाळीला कलर मी दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्ष येईल. The jelly like substance in the pedicle. ओके. त्याला काय म्हणायचं? It is known as matrix. Okay, it is known as matrix. Matrix. Okay. तर या ठिकाणी या मॅट्रिक्स मध्ये इन विच द क्रोमॅटोनेमल फायबर्स दे आर एम्बेडेड.
क्रोमॅटोनेमल फायबर्स कुठले? These are the these DNA. They are the chromatonemal fibers. They are the chromatonemal fibers. Okay, these chromatonemal fibers, they are embedded in this jelly-like substance. Okay, so arms of this chromosome called as the chromatids. Okay, तर या ठिकाणी याला आपण काय म्हणतो? Chromatids. हे जे arms आपल्याला दिसतात, so these arms they are known as the chromatid, which are held together at a point which is called as the centromere. तर या ठिकाणी याला म्हणायचं chromatonemal fibers or chromatids. आणि ते एका पॉइंटला जॉईन असतात, तो पॉइंटला काय म्हणायचं? सेंट्रोमियर. दिस नोन ॲज centromere. Okay, so each chromatid is composed of two thin longitudinal threads that known as the chromonemata. Okay, म्हणजे प्रत्येक एका याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर ह्याची कॉइलिंग आपण ओपन केली तर या ठिकाणी असं हे डबल स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी मग हे जे आहे तर हे जे दोन तीन लॉंग हे स्ट्रक्चर्स आहेत याला म्हणायचं दॅट इज क्रोमोनिमॅटा. ओके, हे क्रोमोनिमॅटा. Each chromatid is composed of two thin longitudinal threads known as the chromonemata. तर या ठिकाणी it is gene bearing portion of the chromosome. Chromonemata is the gene bearing. म्हणजे यातला छोटा हे क्रोमोनिमॅटा इथला हे तुकडा आपण काढला. आपण आताच पॅकेजिंग मध्ये क्रोमोनिमॅटा म्हणजे काय ते पाहिलेलं. ओके, तर त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी असं हायली लूज स्ट्रक्चर आपण दाखवला ना, तर दॅट इज द क्रोमोनिमॅटा. ओके, तर या ठिकाणी ती जीन बिअरिंग पोर्शन ऑफ द क्रोमोझोम. जीन बिअरिंग हा पोर्शन असतो. ओके, आता क्रोमोझोमल फायब्रिल्स जे असतात, क्रोमोनेमल फायब्रिल्स, ते रिमेन कॉइल्ड अबाउट इच अदर. ओके, हे एकमेकाशी असे कॉइल्ड त्या ठिकाणी असतात. आता या ठिकाणी हे जे कॉइलिंग असते तर या ठिकाणी इट मे बी पॅरानेमिक ऑर प्लेक्टोनेमिक. द कॉइलिंग, यांची जी कॉइलिंग असते यांची ही इट मे बी कॉइलिंग मे बी पॅरानेमिक or प्लेक्टोनेमिक. पॅरानेमिक किंवा प्लेक्टोनेमिक असते. ओके, आता पॅरानेमिक कशाला म्हणायचं? तर पॅरानेमिक म्हणजे इझिली एकमेकापासून सेपरेट होणारे, म्हणजे सुपरफिशियल आणि लूज त्यांची कॉइलिंग असते. आणि प्लेक्टोनेमिक म्हणजे काय? ते एकमेकामध्ये गुंतलेले असतात. ते त्या ठिकाणी कॅन नॉट सेपरेट इझिली. म्हणजे हे जे दोन गुंडाळलेले आहेत हे जर इझिली एकमेकापासून वेगळे होत असतील तर पॅरानेमिक, आणि इझिली जर त्या ठिकाणी एकमेकाशी पासून दूर होत नसतील, एकमेकात गुंतल्यासारखे कॉइल झालेले असतील कॉम्पॅक्टली, तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं प्लेक्टोनेमिक. ओके, मग आता सेंट्रोमियर जो असतो हा सेंट्रोमियर दोघांना जॉईन करणारा, इट इज इम्पॉर्टंट दॅट डिटरमाइन द शेप ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे सेंट्रोमियर जो आहे तर तो काय करतो? डिसाइड व्हॉट इज द शेप ऑफ द क्रोमोझोम. ओके, ड्युरिंग द सेल डिव्हिजन. मग क्रोमोझोम इट मे बी द ऑटोसोम और इट मे बी द सेक्स क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोम एक तर ऑटोसोम्स असतात. ऑटोसोम्स म्हणजे काय? बॉडीचे फिजिकल स्ट्रक्चर जे आहेत तर त्याच्याशी रिलेटेड क्रोमोझोम, आणि सेक्स क्रोमोझोम्स म्हणजे जे रिप्रोडक्शनशी रिलेटेड असतात. तर या ठिकाणी ऑटोसोम डिटरमाइन द सोमॅटिक कॅरेक्टर्स आणि सेक्स क्रोमोझोम डिटरमाइन द सेक्शुअल कॅरेक्टर्स. ओके, आता या ठिकाणी जर आपण टाईटली पॅक्ड डीएनए क्रोमोझोम मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दोन रिजन असतात. ओके, हेट्रोक्रोमॅटिन आणि टाईटली पॅक्ड रिजन ज्याला आपण म्हणजे आता या ठिकाणी जर ही पॅकिंग असेल तर या ठिकाणी काही जो एरिया असतो एकदम टाईटली पॅक्ड असतो आणि काही जो असतो लूजली पॅक्ड असतो. त्यानंतर परत टाईटली पॅक्ड असतो, परत लूजली पॅक्ड असतो. तर हा जो एरिया आहे म्हणजे यांची ही जी कॉइलिंग असते. ओके,
तर त्या ठिकाणी ती कशी असते, म्हणजे या ठिकाणी टाईटली पॅक तरी लूजली पॅक. ओके, मग टाईटली पॅक जो असतो तर त्याला म्हणायचं टाईटली पॅक डीएनए क्रोमोझोम कॉल्ड एज हेटेरोक्रोमॅटिन. इट इज हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे या ठिकाणी जो लूप, म्हणजे जे लूप असतात ना, आपण असे कॉईल लूप जे दाखवले, तर याच्यामध्ये सुद्धा काही अशा तऱ्हेने काही लूजली पॅक असतात, काही टाईटली पॅक असतात. जे टाईटली पॅक असतात त्याला हेटेरोक्रोमॅटिन म्हणायचं आणि लूजली जे पॅक असतात त्याला युक्रोमॅटिन म्हणायचं. ओके, तर हेटेरोक्रोमॅटिन इट इज हाय इन डीएनए डेन्सिटी. याच्यामध्ये डीएनए हाय असतो. ओके, हाय डीएनए कंटेंट असतो याच्यामध्ये. ओके, डीएनए डेन्सिटी. आणि ते डार्क असतात आणि जेनेटिकली इनएक्टिव्ह असतात. डार्क असतात म्हणजे जेव्हा आपण रंग देतो ते स्टेन देतो न्यूक्लियस स्टेन, त्यावेळेस ते डार्क कलर घेतात आणि ते इनएक्टिव्ह असतात. आणि युक्रोमॅटिन दे आर लो डेन्सिटी ऑफ डीएनए. लो डीएनए डेन्सिटी असते, लाईटली स्टेन होतात आणि हे कसे असतात, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट. म्हणजे जे डुप्लिकेशन, प्रोटीन फॉर्मेशन वगैरे, रेप्लिकेशन वगैरे हे ज्या गोष्टी असतात ते याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणारा, ट्रान्सक्रिप्शन वगैरे याच्यामध्ये, तर तो हा भाग असतो. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असतं. नाउ ऑन द बेसिस ऑफ द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, द क्रोमोझोम मे बी द 4 types. So types of chromosome. So there are 4 different types of the chromosome. Number 1, the 4 types. Okay. Number 1, that is telocentric. आता telocentric म्हणजे काय पहा, in this type centromere is located at the end of the chromosome. म्हणजे हा जो जॉइनिंग पॉइंट असतो तर तो कुठे असतो, ऍट द एंड. ओके, जॉइनिंग पॉइंट जर आपण सेंट्रोमियर दाखवला होता ना, तर तो सेंट्रोमियर काय असतो, हा क्रोमोझोमच्या टिपला असतो. ओके, हा सेंट्रोमियर इज प्रेझेंट ऍट द टिप. ऍट टिप. ओके, centromere at the tip. Okay, you are at the end of the chromosome. And such chromosomes they are sometimes unstable. कधी कधी हे अनस्टेबल पण त्या ठिकाणी असतात. अनस्टेबल असल्यामुळे काय होतं, such chromosomes they do not have the second arm. ओके, सो सेकंड आर्म हा त्याचा कम्प्लिटली लॉस असतो आणि हा त्याच्यामुळे हा बरेचदा अनस्टेबल असतो. ओके, देन द सेकंड टाइप दॅट इज ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक, आता या ठिकाणी हा कसा असतो, इट इज रॉड लाईक. हा कसा असतो, रॉड लाईक. ओके, हे त्याचे 2 आर्म्स. ओके, आणि हे सेंट्रोमियर. ओके, तर या ठिकाणी मग रॉड लाईक क्रोमोझोम हॅव्हिंग व्हेरी स्मॉल आर्म अँड व्हेरी लॉंग आर्म. हा शॉर्ट आर्म आणि हा लॉंग आर्म. ओके, शॉर्ट आर्म अँड द लॉंग आर्म. ओके, तर शॉर्ट आर्म जो असतो तो सॅटेलाइट टाईपचा असतो. सॅटेलाइट टाईपचा म्हणजे आपण 12वीला शिकलो असलेले क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये या ठिकाणी असं असा पार्ट त्या ठिकाणी असतो, ज्याला काय म्हणलं जातं, सॅटेलाइट. तर या ठिकाणी हा जो आहे इट इज सॅटेलाइट क्रोमोझोम. ओके, तर या ठिकाणी याला सॅटेलाइट क्रोमोझोम सुद्धा या ठिकाणी म्हणलं जातं, कारण शॉर्ट आर्म इट हॅज अ सॅटेलाइट and hence therefore it is known as satellite chromosome. Okay, तर या ठिकाणी
जनरली हा जो आहे ॲक्रोसेंट्रिक हा स्ट्रेट त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर तिसरा टाईप जो आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक. आता या ठिकाणी सब मेटासेंट्रिक म्हणजे काय पहा. सब मेटासेंट्रिक म्हणजे दिस टाइप ऑफ क्रोमोझोम हॅज अनइक्वल आर्म्स आणि दे appears as like a L or J shape. Okay, L or J shape. ओके, L or J shape त्या ठिकाणी असतो आणि या ठिकाणी अनइक्वल आर्म्स असतात. अनइक्वल आर्म्स. ओके, मग या ठिकाणी पहा एक आर्म छोटा आहे पण म्हणजे हा एकदमच छोटा आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, पण या ठिकाणी आर्म्स कसे अनइक्वल म्हणजे सेंटर पासून थोडासा बाजूला असा तो सेंट्रोमियर सरकलेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं सब मेटासेंट्रिक. ओके, म्हणून एल शेप किंवा जे शेप या ठिकाणी हा दिसतो. आणि फोर्थ वन दॅट इज मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक टाईप. आता मेटासेंट्रिक टाईप जर आपण पाहिला तर मेटासेंट्रिक मध्ये दे हॅव द ऑलमोस्ट इक्वल आर्म. Almost equal arms. Okay, appears as like V. They appears as like V shape. Okay, centromere it is present at the center. Geometrical center ला या ठिकाणी इथे या ठिकाणी सेंट्रोमियर असतो and forming two equal arms. Okay, मग या ठिकाणी हा कसा दिसतो पहा. म्हणजे याचे दोन्ही आर्म्स जे असतात ते कसे असतात, दे आर इक्वल. ओके, व्ही शेप किंवा जे शेप त्या ठिकाणी नाही, व्ही शेप त्या ठिकाणी दिसतो. सो इट इज मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक म्हणजे थोडासा सेंटर पासून अलीकडे तो सेंट्रोमियर. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे याच्यामध्ये एक आर्म खूप छोटा आणि एक आर्म मोठा असतो, याला सॅटेलाइट त्या ठिकाणी म्हटलं जातं, सॅटेलाइट क्रोमोझोम. हिरोसेंट्रिक ज्याला दुसरं सेकंड आर्मच नसतो, एकच आर्म असतो ज्याच्या टिपला सेंट्रोमियर आहे. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ क्रोमोझोम. सो आय होप यू गॉट द पॉइंट. तुमच्या लक्षात आलं असेल डीएनए पॅकेजिंग आणि टाइप्स ऑफ क्रोमोझोम, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आय होप यू गॉट द पॉइंट. थँक यू व्हेरी मच.